तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी आणि संकट असतील तर ती दूर करण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसं करावं? हे पारायण करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत, नैवेद्य काय दाखवायचा आहे, त्याचप्रमाणे जर मध्ये मासिक पाळी आली, सूतक आलं तर काय करावं, किंवा मध्ये उपवास आले तर त्यावेळी काय करावं, त्याचप्रमाणे हे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण 7 दिवसामध्ये कसं करावं, हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बघा, तुमच्या घरामध्ये मुलं मुली खूप चांगले शिकलेले आहेत, किंवा तुमचे पती असतील, तुमच्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती असतील त्यांना जर चांगली नोकरी मिळत नसेल तर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. घरामध्ये जर लग्नाचे योग जुळून येत नसतील, लग्न जमत नसतील तर त्यावेळीही तुम्ही हे पारायण करू शकता. घरामध्ये खूप आजारपण आहे, तुमच्या ट्रीटमेंटही चालू आहे, पण तो पेशंट जर रिस्पॉन्सच करत नसेल तर तेव्हासुद्धा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, ते व्यवस्थित चालत नसेल किंवा नोकरी असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. म्हणजे तुम्ही कुठल्याही इच्छापूर्तीसाठी, कुठलंही संकट दूर होण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं आणि अगदी श्रद्धेने मनापासून केलं तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येतो. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही 1 दिवसीय, त्याचप्रमाणे 7 दिवसीय, 21 दिवसीय अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. पण आज या व्हिडिओमध्ये आपण 7 दिवसीय पारायण कसं करावं हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हे पारायण तुम्हाला गुरुवारपासून सुरू करायचं आहे. तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा करू शकता, पण जर नाही शक्य झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हे पारायण तुम्ही करू शकता. हे पारायण कोण करू शकतं? तर हे पारायण सर्व महिला, पुरुष, लहान मुलं, मुली, वयोवृद्ध, विधवा सर्वजण करू शकतात. कोणालाही हे पारायण करण्यासाठी कसलंही बंधन नाही, प्रत्येकजण हे पारायण करू शकतं. करण्याच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा, स्नान करा, घरातल्या व्यक्तींना सुद्धा स्नान करायला लावा. त्यानंतर मग तुम्हाला तुमचं जे पूर्ण घर आहे ते झाडून पुसून स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील नित्य देवपूजा, तुळशी मातेची पूजा, सूर्यदेवांना अर्घ्य हे सर्व करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला अशा ठिकाणी पूजा मांडायची आहे की 7 दिवस ती पूजा आपल्याला हलवता येणार नाही. मग अशा ठिकाणी तुम्ही ती पूजा मांडा. अगदी तुमच्या घरामध्ये जर जागा नसेल तर तुम्ही पूजा नाही मांडली तरी सुद्धा चालेल. तुम्ही देवघरासमोर बसून पारायण करू शकता, किंवा मग घरामध्ये कुठेही एखादी मोकळी जागा असेल की जिथे तुम्ही ती पूजा मांडू शकता आणि ती पूजा तुम्हाला हलवायलाही लागणार नाही, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या. तिथे तुम्ही स्वस्ती काढा, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा. त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. तुमच्याकडे जर गजानन महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून ठेवा. मूर्ती असेल तर अभिषेक करून ठेवायचा आहे. जेव्हा अभिषेक कराल तेव्हा गणगण गणात बोते किंवा गणगण गणात बोते हा मंत्र जप चालू ठेवायचा आहे. किंवा अगदी तुमच्याकडे फोटो आणि मूर्ती दोन्ही असेल तर तुम्ही ते दोन्हीसुद्धा तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर तुमच्या डाव्या साईडला तांदळाची रास करा, त्यावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे. तांब्या घ्या स्वच्छ असा, त्यामध्ये पाणी भरा. त्यामध्ये तुम्ही हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, अक्षता, सुपारी, फूल असं टाकायचं आहे. वरती नागिनीची 5 पानं किंवा आंब्याचा डहाळा ठेवून वरती तुम्हाला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे. त्या तांब्याच्या कलशावरती समोरून तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि कडेने कुंकवाच्या 5 लाईन तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत. हा झाला आपला कलश स्थापना. तुमच्याकडे जर शंख आणि घंटी असेल तर शंख उजव्या हाताला आणि घंटी डाव्या हाताला ठेवायची आहे. तुम्ही देवासाठी एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवा. नैवेद्य म्हणून तुम्ही फळे सुद्धा तिथे ठेवू शकता. सर्वात आधी तुम्हाला दिवा लावायचा आहे. अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा मांडणी करायची आहे. तर मग नंतर तुम्ही त्या चौरंगावरती जागा असेल तर तिथेच ग्रंथ ठेवा. जर जागा नसेल तर ग्रंथ ठेवण्याचं स्टँड असेल तर त्यावरती ठेवा, किंवा पुढे एखादा पाट घ्या, त्यावर वस्त्र अंथरा, त्यावर तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथ ठेवायचा आहे. गजानन महाराजांना गंध लावा, अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा, हार घाला तुम्ही, अगरबत्ती, दिवा, त्याचप्रमाणे धूप तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे. पूर्ण पूजेला तुम्ही हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून घ्या. ग्रंथाचीही तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा आहे.
सर्वात आधी तुम्ही गणपती बाप्पांचं, मग कुलदेवीचं आणि गुरूंचं स्मरण करून तुम्ही पूजेला सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करावा, तर उजव्या हातामध्ये एक फूल, हळद, कुंकू, अक्षता घ्या. त्यामध्ये 1 चमचाभर पाणी घ्या. तुमचं नाव, गोत्र सांगा. कुठल्या इच्छेसाठी तुम्ही हे करत आहात ते सांगा. आणि कशा पद्धतीने तुम्ही हे पारायण करणार आहे, किती दिवसाचं करणार आहे, हे सगळं गजानन महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी किंवा संकट दूर व्हावं अशी प्रार्थना करून संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. आणि हे संकल्प सोडलेलं जे पाणी आहे ते तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला घालायचं आहे. संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला दररोज 3-3 अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे 7 दिवसामध्ये 21 अध्याय पूर्ण होतात, म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं. 7 दिवस तुम्हाला एकच जागा ठेवायची आहे आणि एकच वेळ निश्चित करायची आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला हे पारायण करायचं आहे. तर सर्वात आधी तुम्ही गण गण गणात बोते किंवा गणी गण गणात बोते या मंत्राचा 1 माळ जप करा. त्यानंतर तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. जसं की पहिल्या दिवशी तुम्ही पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय वाचायचा. जेव्हा तुमचं पारायण वाचून होईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि नंतर गजानन महाराजांची आरती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून फळे ठेवू शकता किंवा गोडाचा पदार्थ किंवा आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ जे बनवलं जातं ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. 7व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं. त्याच पद्धतीने हे जे पारायण आहे हे जर तुम्ही पूजा मांडली नसेल तर आपल्या देवघरामध्ये दररोजच्या दररोज तुम्हाला देवांसमोरच फक्त दिवा, धूप, अगरबत्ती लावायचा आहे. तिथे देवाला नमस्कार करायचा. तिथेच देवांना तुम्हाला देवाच्या समोर नैवेद्य दाखवायचा आहे. पारायण करण्यासाठीचं जे स्टँड असतं किंवा मग तिथे एखाद्या पाटावरती तुम्ही ग्रंथ मांडून ते पारायण करा आणि तो ग्रंथ एका ठिकाणी ठेवून द्या. तर 7 दिवस जर तुम्ही पूजा मांडली नसेल तर तो ग्रंथ एका ठिकाणी ठेवा आणि वाचन केल्यानंतर व्यवस्थित ठेवा. तो तुम्हाला हलवायचा नाही आहे, एकाच ठिकाणी तुम्ही तो ठेवून देऊ शकता. तुम्ही 7 दिवस अखंड दिवासुद्धा लावू शकता. जे आसन तुम्ही बसण्यासाठी घेणार आहात तेच आसन तुम्हाला 7ही दिवस वापरायचं आहे. समजा तुम्ही पूजा मांडणार नसाल पण घरातल्या कुठल्यातरी एखाद्या जागेवरती तुम्ही पारायण करणार असाल तर देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावा, नमस्कार करा आणि जिथे तुम्ही पारायण करणार आहात तिथे आसन घेऊन तुम्ही पारायण करा. अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल. आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडलेली नाही आहे पण फक्त वाचन करण्यासाठी बसणार असाल ना, तिथे तुम्ही ग्रंथाला नैवेद्य दाखवला तरी चालेल. कारण काही घरामध्ये काय होतं की एखाद्याला आवडत नाही पारायण केलेलं वगैरे, पण तुमची इच्छा असेल आणि तुम्ही अचानक म्हणजे तुम्ही समजा बेडरूममध्ये पारायण करत असाल तर मग तिथे ग्रंथ ठेवून तिथे सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. कारण शेवटी मनापासून भाव महत्त्वाचा आहे, श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमचा भाव जो आहे, तुमची जी श्रद्धा आहे ती देवापर्यंत कशीही पोहोचते. मासिक पाळी येऊ नये यासाठी मासिक पाळी झाल्यानंतर तुम्ही पारायण करा, म्हणजे या 7 दिवसामध्ये तुम्हाला कसलाही खंड पडणार नाही. जर अचानक सुतक पडलं तर अशावेळी कुठल्याही गुरुजींना बोलावून तुम्ही ते पारायण पूर्ण करू शकता. पण जर नसेलच तुम्हाला शक्य तर ते पारायण तसंच ठेवा, पूजा तशीच ठेवा. सुतक होईपर्यंत तुम्ही त्याला त्या ठिकाणी तुम्हाला जायचं नाही आहे, टच करायचं नाही आहे. जेव्हा तुमचं सुतक पूर्णपणे होईल तेव्हा तुम्ही देवाची माफी मागा, मग ती पूजा उचला, ग्रंथ उचला आणि परत एकदा तुम्ही सुतक वगैरे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परत एकदा पूजा मांडणी करा. परत एकदा तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करायला, नव्याने पारायण करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही माफी मागून परत 7 दिवसाचं ते पारायण करू शकता. 7व्या दिवशी जेव्हा तुमचं वाचन होईल तेव्हा उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन करण्यासाठी महाराजांना आवडीचं तुम्हाला नैवेद्य करायचं आहे. कोणतं, तर झुणका भाकरी. म्हणजे महाराजांना पिठलं आणि भाकरी, महाराजांना पिठलं, भाकरी, ठेचा हे खूप आवडतं, तर तुम्ही हे करा. त्याच पद्धतीने जर आंबाडा तुम्हाला भेटला तर आंबाड्याची भाजीसुद्धा करा, कारण तीसुद्धा गजानन महाराजांना अतिशय प्रिय आहे. आणि एखादा गोडाचा पदार्थ. तर अशा प्रकारे तुम्हाला पिठलं, भाकरी, ठेचा, आंबाड्याची भाजी आणि एखादा गोडाचा पदार्थ, त्यामध्ये कांदा, अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे गौमाता असेल तर गौमातेला सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा. त्यानंतर तुम्हाला जर एखादं जोडपं भेटलं तर त्या जोडप्याला तुम्ही यथाशक्ती जेवायला घाला. तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1, 5, 7, 11 अशी मुलं जेवायला घालू शकता किंवा मुलांना सुद्धा जेवायला घालणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही ग्रंथाला महाराजांना नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा तुम्ही एखादी थोडीशी शिधा काढून त्या ग्रंथापाशी ठेवा, त्याला हळद कुंकू अर्पण करा आणि मग तुम्ही ते एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता. पण जर गरजू व्यक्तीसुद्धा तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये शेजारी पाजारी असणाऱ्या जी शिधा आपण काढून ठेवलेली आहे ती ते मंदिरात अर्पण करू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणा अर्पण करू शकता किंवा गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही यथाशक्ती दक्षिणा अर्पण करू शकता.
पारायण काळामध्ये जर एकादशी, अमावस्या आली, जर तुम्हाला एकादशी असेल किंवा एकादशीचा उपवास असेल, तुम्ही उपवास करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पारायणाच्या वाचनाला सुरुवात करायची नाही आहे, पण जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि मध्ये अमावस्या आली तर काही हरकत नाही. या 7 दिवसाच्या पारायणा काळात तुम्हाला कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. सात्विक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. परान्न खाऊ नका. मांसाहार कडकडीत वर्ज्य करा आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 7व्या दिवशी तुमचं वाचन उद्यापन झालं तर 8व्या दिवशी ही पूजा मांडणी तुम्ही उचलू शकता. कलशावरचा जो नारळ आहे तो तुम्ही कुठल्याही एखाद्या मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता. गजानन महाराजांचं मंदिर असेल तिथे ठेवा. महाराजांचं मंदिर नसेल तर कुठल्याही मंदिरात ठेवू शकता. तर अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवसाचं करू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही करा. 7 दिवसाचं पारायण कसं करायचं हे आपण जाणून घेतलेलं आहोत. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.